तर कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मच्छे, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज आम्ही विचार केला की चला असंच एक रॅन्डम डे ब्लॉग करूया. आज आहे वीकेंड अँड रॅन्डम डे ब्लॉग तर केलाच पाहिजे, म्हणून आज आम्ही ह्यांच्यासोबत चाललोय ह्यांच्या घरासाठी फर्निचर वगैरे बघायला अँड त्यासोबत बाकीचा टाइमपास वगैरे ही तुम्ही बघा. बाकी दिवसानंतर स्कोडामध्ये चाललोय काय? येस. आणि यार आमच्या स्कोडावर डेंट आला यार. किधर लेफ्ट साइड किधर? राइट ओ माय गॉड, तो ध्यान किधर आहे? आणि एवढा टाइम पासून मी क्लिप शोधते. एक मिनिट, किधर आहे क्लिप? तू माझ्या नजरेत भुरळीस म्हणून तुला हे दिसलं नाही. आणि तू सांग मला, मी कधीपासून क्लिप शोधते? आणि मी याला बोलली पण की तू कुठेतरी ठेवशील आणि ही शोधेल मला. आम्ही BTS चा ब्लॉग करत होतो तेव्हापासून ही मी क्लिप शोधते. क्लिप शोधते गेले 2-3 तास. बघू 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 किधर आहे? हे बघ ना, एवढा भोग पाडला आतमध्ये पण तो घुसवलाय इथे बाई. गेलंय, इकडे गेलंय. अच्छा ते PPF आहे ना ते, हो. म्हणून काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अरे पण पीपी अभि किती वेळा ना. करा आता चार वेळा लॅमिनेशन झाले. कर लॅमिनेशन. आणि आता त्यांना फोन करून विचारलं, ते बोलतात की नाही यार हम तो बरा ध्यान से लगा ते. एक महिनाभर झाला मी ही गाडी काढली नाही. महिनाभरात कुठे ही स्वतः फिरलो टार्झन ही. नाही तर काय. हे कुठे आलो रे आपण? व्हॉट इज दिस? भिवंडी मध्ये आलेलो आहे. सगळीकडे इथे फर्निचर वगैरे सगळं भेटतं. कुठे गेली मम्मी? हे बघा इथे मिलानो मध्ये आम्ही बघत आहोत. लास्ट टाइम जेव्हा आम्ही ह्यांच्या घरासाठी सगळं शोधत होतो तेव्हा आम्हाला इकडे खूप चांगले भेटले. बाकी सगळीकडे सगळ्यांकडे डिझाईन वगैरे सगळे अवेलेबल आहेत, बट इकडे जरा आम्हाला जास्त वाईबच्या हिशोबाने डिझाईन वगैरे भेटली. बघू आता इथे मला आरशा वगैरे भेटतं का नाही बघू, नाहीतर मग जाऊ दे. इथे एवढे अमेझिंग सगळे सोफे वगैरे एवढे अमेझिंग आहेत. आणि मला ह्याच्यामधनं एवढं कळालं की एका सोफ्याच्या प्राइसमध्ये माझी इंजिनिअरिंग झाली होती. काय बोली चहा पिता आपला जो सोफा आहे तो असा पाहिजे होता, म्हणजे जो- हा फुल सोफा कम बेड आहे, फुल बाहेरपर्यंत असा. आणि मस्त याने चहा कॉफी दिलेली आहे. कसा वाटला? मला आवडलं भाई. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आणि जेवायला वेळ असल्यामुळे तुम्ही दोघं काय करण्याचा प्रयत्न करताय? रॅन्डम डे वीकेंडचा ब्लॉग चालू आहे, तेव्हा आम्ही विचार केला की चला आपण काहीतरी मस्त ओहो गोष्ट बनवूया. ओहो. मॅगी. नहीं गार्लिक गार्लिक बनवू आपण. देसी गार्लिक म्हणून आम्ही मागवलेले आहे डबल मसालेवाले, म्हणजे 4 मसालेवाले मॅगी. वा वा. त्याच्यासोबत मसाला आतमध्ये. आणि लाल मिरची मसाला घेतला. शोधलं की सगळं सापडतं अशी अस्मिता बोलली होती. येस, आपण शोधूया थांब. ओके. मला नाही माहिती यार कुठे. हा. किती लवकर गिव्ह अप केलेलं तुला माहितीये का? तू शोधलं की सगळं सापडतं बोलल्यावर. मी मेंदूला त्रास नाही देत. गुड यार. तो लोकांना त्रास देतो. आणि हिच्या मेंदूला त्रास होत नाही. वाय नॉट? ही बोली लोकांना त्रास देतो. वाय नॉट? वाय नॉट स्वतःला त्रास देण्यापेक्षा- जर ऑप्शन आहे तर वाय नॉट. हा, स्वतःला याच त्रास देण्यापेक्षा दुसऱ्यांना त्रास द्या. याच ब्रीदवाक्यावर तुझी बायको आमच्या घरी आली. आय नो. येस. माझीच बहीण आहे. हा तुझी बायको नाही, सॉरी माझी बायको. मी काय चीज म्हणतो? नको टाकू यार. गार्लिक राहू दे ना. सगळ्यात काय चीज घुसवतात. नाही तर काय यार. हा ना. शोधू थांब आपण. नाही तर अरे यार ह्यानी आता काय केलं माहितीये का? हा गौरांग मंचेकर ज्याचा हा ब्लॉग चालू आहे, हा इकडे हे ना जिरा गोळी होती, ही एकच दिवस झाली एक्सपायर झालीये. पण असं विचार करत होतो की एका दिवसाने काय नाही होत, खाऊन बघ असं हा म्हणाला मला. Yes. मी टाकला 2 गोळ्या तोंडात, त्याच्यानंतर ह्याला दिली, ह्यानी हातात मी घेतली. बोललो तू खा, उद्या सकाळी कळेल. नानाच्या Second गोष्ट. ह्यानी काय केलं, असं नाटक केलं उघडण्याचं, ठेवून दिली माझ्या मागे, ठेवून दिली. ह्यानी खाल्लीच नाही. ही उद्या सकाळची वाट बघत काय होतो. काय पडते कुठून ही दीदीने पाडले. नाही तर काय, बस. तुला कुटायचं काम दिलं, तू कुट ना गपचूप. सो आता पहिल्या रेसिपी मध्ये आहे गोष्ट, मी हिला मगाशी सांगितलेलं कार मध्ये बसून की आपण कुटायचंय. हम्म. आपला खिळा घ्यायचा, ओजी खिळा. Yes. त्याच्याने आपल्याला लसूणला कुटायचा आणि लसूण मध्ये आपल्याला मसाले टाकायचे. ओके. सो क्लोजअप द्या कॅमेरामॅन. हा बघा मसाला थोडंसं oil spray करते. मी आता तेच बोलणार होतो. आपण ऑलिव्ह ऑइल टाकूया का? अरे भाई नॉर्मल माणसारखं बनवा ना. ऑलिव्ह काय करताय तुम्ही यार? हा घी टाका, घी चालेल. किती लिटर? थोडंसंच टाक. आई ग माझं इकडे 37 डेज चॅलेंज संपलेलं आहे. भाई काय तेल टाकले? अगं लोणचं चटणी होईल ती. लोणचं झालं त्याचं. सो आम्ही काय केलंय सांगते. ह्याच्यामध्ये मी लसूण घेतलंय, मग मॅजिक हे मसाला. मध्ये काय केलंस तू? अजून काय घेतलं लोण? माईक साफ कर. मॅजिक मसाल्यामध्ये 2 पॅकेट येतात मसाल्याचे, हो. मध्ये 2 ह्याच्यात टाकले आणि बरोबर. थोडीशी लाल मिरची. ओके. आणि आता त्याला ठेचायचं आणि साखर? ते थोडंसं तेल, म्हणजे हे proper- मला 2 मिनिटं मागून काय गेलं असं आलं.
हा काहीतरी हिचा डायलॉग चालू तेल होता. टाकायचं म्हणजे मसाला उडणार नाही, हा डोळ्यात बिळ्यात नाही फुल पेस्ट बनवायची आहे, फुल पेस्ट. आणि जास्त तिखट झालं तर तुम्ही उडाल. मला सांग गोष्ट, हे आपण असे लसूण चटणी बनवतोय, हा रेडीमेड लसूण चटणी आहे घरात? नाही पण इसमे अलग चव आहे. हाताची चव येणार ना माझ्या. मग हाताने कुठं तू खिळ्याची चव येईल आता आम्हाला दगडाची चव आहे ना. आणि ढेकरची बोललो होता आता आपण याच्या लसूण टाकणार आहे. चला बघूया. टोप ठेव गौरांग. कुठे कुठे टोप ठेव. टोप ठेवलेले आहेत, भांडी सगळे ठेवलेत आतमध्ये. सगळे बघ, हे 3 आम्ही वापरतो. तिघांमध्ये सामान भरलेलं आहे. सगळ्यांमध्ये सामान आहे सध्या. काय येते करायचं? भाई आज जो मी सीताफळ खाल्ले ना तुमच्या घरात, सीताफळ ते होता? वेगळा होता. नाही कीड नव्हती, पण तो अलगच होता भाई. सीताफळ तो सफरचंदासारखा होता. काय बोलतो? हा मग कच्चा होता तो. त्याला कच्चा बोलतात. पप्पांनी आणून दिला चमच्याकडे आणून दिला पप्पांनी. आपने कच्चावाला खाया आहे सर. शिकलाय बोलले असे बोलले. मी खाते. या घरामध्ये सगळ्यांकडे एवढा मोठा कॉन्फिडन्स आहे की सगळ्याच्या समोरच्या माणसाला वाटतं की खरंच बोलतो. खरंच बोलताय. ऍक्च्युली बरोबर बोलला बे. काय स्टाईल नाही तर काय कंटाळल्या वय झालंय, वय. आता 30 जवळ आली. तिशी जवळ नाही. हात कुठे ठेवला लागलाय मसाला, मम्मी असा नोट ठेवता, मम्मी ओके. कपडे पण खराब नाही करू शकत मग. असा केला. किती लिटर? ए भाई तिच्या हातात दे. फुसफुस करूया ना आपण. बटर बिटर नाही, तेल टाकायचं गपचूप. हे मागाशी करायचं होतं मित्रा, हे मागाशी करायचं होतं. आता टाकायचं तर फुसफुस करत बसलाय. ए बाई दाबायचंय त्याला. ए भाई मी चाललो, ए भाई. तुम्ही तुमचं करा. गॅस बंद आहे. हा अभि गाईचा पेट्या. हे बटर आहे. ए, बटर नाही, हे नाही बटर. मग मी ओके. फुसफुस माझ्या 3 वाया गेले ना. नाही तर 4 काय? कॅलरी गेल्या त्याच्या. नाही तर हा फ्री आता जरा श्वास घेतोय. एवढे दिवस हा फक्त काय ओरडत झालेलं होता. माहितीये का, खूप दिवसापासून गरगर गरगर आवाज येत होता. मी बोललो चॅट जीपीटीला की व्हॉट इज द प्रॉब्लेम. चॅट जीपीटी बोलतो काहीच प्रॉब्लेम नाही. तरी माझे पप्पा ऍज मेकॅनिकल इंजिनियर पूर्ण फ्रीज उघडला, परत लावला, आणि तरी गरगर गरगर आवाज येतो. शेवटी आम्ही माणसाला बोलवलं. तो माणूस बोलला की सर आपने बहुत भर के रखा है फ्रीज, ते जरा उसको अंदर हवा भी देने के लिए जगह नहीं है, बाहर भी जाने के लिए जगह नहीं है, प्लीज जरा कम करो. मग आम्ही कमी केलेलं आहे. आणि आता आयोडन्स लावला. ए हा तुम्ही काय तवा खायचा आपल्याला. त्या दिवशी मी तुला बोलले ना, अरे हे तुम्हाला मम्मी बटर संपलं सकाळचं. हा मग डोसा डोस खाल्लं. अरे मक्खन आहे मक्खन. नाही 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 रख दीजिए वापिस ए, वापिस रख दीजिए. अनसॉल्टेड आणि 1 वर्ष जुनं आहे. वो उधर रख दीजिए फिर उधर. बघितलं मी आता काढलं म्हणून टाकून दे. अरे पण नाहीतर मी हे कसं टाकणार आमचं हे आहे? फ्रीज आहे ना, अर्धा म्युझियम आहे. म्युझियम. मंचकारांचं म्युझियम आहे. तिने कसा कॅमेरा बोलवला माहितीये का इकडं. हे मला माहिती नाही. हा म्हटलं मी ह्याला हात कशाला बरोबर आहे. आय अग्री. आणि हे आणलं तर तुम्ही दोघांनी. आता ते सो करता फिरता तेव्हा चांगलं होतं मग. सो करता नाही माहिती, बघा हे नाही माझे रील्स ब्लॉग्स काहीच नाही बघितलं. अरे भाई यांनी काहीच प्लीज याचं तोंड बघा, तोंड बघा. Please, याचे बाहेर दात गेलेलं. दाखवत नाही, याचे दात दाखवत आहे ना. हे 32 दातावरती लिहिलंय की तू खोटं बोलतोय. बोल आता. इकडे बघणाऱ्या सगळ्या लोकांना दिसलं असेल की ते लोक त्यांना कळालं असेल की सोसो मी काय बोलतोय. सो माहितीये मला काय सो नाही, सोसो वाला मी गाणं बनवलंय. का बोलतो. AI ने, जे मी युज करतो माझ्या ब्लॉग मध्ये. मग त्याच्यावरती मी रील पण बनवली आहे. आणि आज तुझा ब्लॉग मी बोलवतो बाहेर लावायचा, तू काय बोललास. नंतर बघूया. हा ए, हे कोण बघा, बोलले. पाणी टाकते. ए, आयर्न डेफिशियन्सी म्हणून काही टाकशील काय? आयर्न फॉलिकच्या गोळ्यांच्या ऐवजी हे असं करा. सगळ्यात बेस्ट. हा. लोह पण मिळतं, लोखंडाचं आहे. टाका मॅगीत. हे स्टील आहे ना. हा मग आयर्न कसं. मला बोलायची माझी मर्जी. समजा आता मला कसं गोळे खावी लागतील लोह कमी म्हणून. हा. मग हे चांगलं आहे ना एक याच्यात? काम कर. बनवता ना, हे मी पण उघडं हेच ठेवायचं बनवणार. आतमध्ये. मी पण हेच बनवणार. Actually, हा ते छोटे छोटे मच्छा बिच्छा भेटतात ना. हा. मच्छा म्हणजे पण एकदा बघायचं आयर्न म्हणजे वाला. नक्की ठेवायचं का. नाही नाही ठेवतात ना, मी बघितलं. काय करत होती हे? कुकिंग करताना हायड्रेटेड राहायचं. तुझी राहणं हायड्रेटेड. आमच्यामध्ये सगळं डिस्कशन थांबून हे नाही बघा. तर काय हे बघा पाणी. अरे ते यार. पण 2 मिनिटाचा गॅप इकडे. तुम्ही पण पाणी पिया. याच्यातच आता पाणी टाकतोय त्या लसूण मध्ये, म्हणजे हाच मॅगी, याच पाण्यात आपण मॅगी बनवणार आहे काय. मागे बघा लागेल. आणि कोणते पण नूडल्स टाकायचं असेल तर पाणी बॉईल होईपर्यंत गरम करायचं. ओके. प्लास्टिक पण आहे का? नाही ते लसूण आहे. हे बघा मी आता नसतो तर हे कसं राहिलं असतं. असंच मिक्स करा लवकर फटाफट. काय दिसतंय बोलते.
गप बसा. आवाज आहे डुबुकच दिसतोय ना. हा कधी कधी डुबुक असतो. हा असा येतो कधी परफेक्ट जेव्हा परफेक्ट शेप परफेक्ट स्पीड आणि लोकेशन असा आवाज येतो. नाही टाकलं टेस्ट मेकर टाका बाई पण नंतर ए नंतर नाही आणि शिजत नाही मग ते. बाद में म्हणून चाय तर थंडी हो आता जाएगी. टाकलंय ना. अगे हे शिजवायला लागतं. हा पण माझी मी बनवते ना. मग हा मला पण तर- खाणार आम्ही आहे ना. एक टेस्ट packet मेकर टाकलं. टाकलेला आहे मसाल्याचा. एक पॅकेट थोडं अजून नंतर आणि कोथिंबीर कापून ठेवलंय. बरं तुला वाटतं चांगलं होणार आहे? बटर असतं काय माहित मी फर्स्ट टाइम बनवते. फक्त असं डोक्यामध्ये हिने प्लॅन बनवला की असं करूया कुठे बघितलं नाही. रील बघितली. ओ नाईस मी रील बघितली की तिने गार्लिक आणि मसाला मस्त असं हे केलं. पण वास तर भारी येतोय. बट अजून मेकर टेस्ट मेकर बाकी हे टाकायचे असतं ना काय? अनियन स्प्रिंग अनियन. नाहीये बट हा भारी वाटलं असतं. लवकर बनव. दीदी रे मला बोलायला आहे. बोल काय झालं हे दाखवायचं होतं का? सगळे मसाले टाकलेले आहेत सब आणि- कुछ डन है. मस्त वास येतोय. सुगंध बघ कसा वाटतोय. सुगंध बघ कसा येतोय. ह्याच्यात चीज वगैरे नाही टाकलं ना त्याच्यामुळे एवढा चांगला वास येतो. जेन्युइनली सांगतोय. मस्त गार्लिकचा टेस्ट येणार आहे असं मला वाटतंय. बरोबर. आता तरी मला कोथिंबीरचा वास येतोय. नाही गार्लिकचा थोडासा येतो एकदम. चिकन सारखा आला ना जरासा. हा जरासा चिकन सारखा वास आला. ते लसूणचं आणि मसाल्याचं mix. भाई 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 ये चिकन का सुगंधार है जरासा. एक स्पून जिंदगी का डाल दिया क्या? हाँ मम्मी ने बनवलेलं त्याच्यातलं. कोई देख नाही रहा डाल देती. आणि गार्लिकमुळे. लसूणमुळे. लसूणमुळे सगळं. गार्लिक आणि लसूण आता जरा याला थोडं पाणी निघून जाऊ दे. निघू दे ना. आणि मग 3 ताटल्या भरून बाहेर घेऊन ये. 3 ताटल्या काढा आणि फो. हा. वाकावं लागेल यार मला. मम्मी तू खाणार आहे? मी लेग्स केले. ओ माय गॉड. चक चक. ओ माय गॉड तिनी चलिए भाई साहब भाई साहब भाई साहब. मम्मी तू माझ्यातलं खा. तुझं कुठलं आहे? तू बोल कुठला तुला तू चूज कर. तू चूज कर. तुम्ही काय नाही आता तू चूज कर. तू चूज कर. नको कर. कर इना मिना ठिकाणी. इनामिना डिकाडा एडामा डिकारम पंपो जरम पंपो पोच. नाईस. मी तुमचं घेते रिॲक्शन एवढं गरम नाही खाणार आहे. ओके संपलं. हा सब खल्लास. 2च पॅकेट बनवलं होतं. चालू 1 2 चीयर्स. ठेचा टाकला असं वाटतंय. लसणाचं ते लोणचं बनवतं ना सेम तसं मस्त लागतं. कशी छान लागते पण? वेगळी लागते. मॅगी आहे पण लसूणचा खूप फ्लेवर. अनदर बेटर व्हर्जन ऑफ मॅगी. येस. मम्मी खा. मम्मी खा. महिना कसं लागतंय? नाही आहे का? नाही नाही आता नाही कसं लागणार. लागतंय? अरे कसं आहे? मम्मी बोल. मम्मी लक्ष नको देऊ. कसं आहे? मस्त मस्त आणि चांगलं झालेलं आहे. छान आहे. आता तू खाऊन बघ ना. थंड झालंय. आपका ही क्रिएशन है. नाईस. नको यस ते जेवताना घे. मस्त आहे पण चिकन सारखं असं अनदर खा. सगळ्यांना chicken सारखंच वाटतं. लसूण आहे ना लसूण. कैसा है? भारी आहे ना. बेटर व्हर्जन ऑफ मॅगी. खूप चांगला ऍक्च्युली खूप चांगला आहे. तुम्ही पण हे करा ट्राय. येस. म्हणजे Szechuan खूप sauce सोपं. वगैरे लागतात ना तसं लागतंय पण परत एकदा बोल. Szechuan मॅगी नूडल्स लागतात. हा सेजवान मॅगी नूडल्स तुझ्या मिशीला लागलेला आहे. आम्ही लगेच खातो आणि भेटूया आणि ब्लॉग एंड करूया. तर मी नंतर विसरलो परत हा ब्लॉग स्टार्ट करायला आणि ते दोघेही त्यांच्या घरी गेले. बाकी मला खूप दिवसांपासून असा रॅन्डम डे ब्लॉग करायचा होता. मला भरपूर दिवसापासून करायला भेटत नव्हतं बिकॉज ऑफ ऑफिसचं काम. भरपूर ऑफिसचं काम वाढलं होतं त्याच्यामुळे माझं जरा ब्लॉगवर लक्ष हटलं नव्हतं. बट मी ट्राय करत होतो भरपूर. आणि ते सगळं सोडा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भरपूर दिवसापासून मला पिंपल्स वगैरे येत नव्हते. अचानक भयानक मला 2 पिंपल आले आणि अशा लोकेशन शोधून आलेले आहेत पिंपल. मी आता एक ट्रायल रील पण बनवली. अशा भयानक पिंपल आलेले आहेत. हे बघा एक इकडे आलेलं आहे खतरनाक लोकेशन आणि एक इकडे आलेलं आहे खतरनाक लोकेशन. मी आज दिवसभर ऑफिसमध्ये हे असं टिकली लावून फिरत होतो. लावली नव्हती आली होती. काय करू मी आता. आणि मग नंतर निघायच्या वेळेला मला कोणतरी बोललं की हे काय आहे. मी बोललो अरे पिंपल आहे शाळेचे. आणि हे बघा हे अशा लोकेशनमध्ये येतात पिंपल. आता ते सफेद अजून होणार आहे उद्या. आणि हे असं म्हणजे मी असं 2 दिवस उद्या असंच पिणार आहे. रक्षाबंधनच्या वेळेला रक्षाबंधनवरनं मला गोष्ट आठवली. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमाच्या. आणि रक्षाबंधन आहे तर त्यासाठी मला व्लॉग ही काहीतरी करणार आहे. त्यासाठी स्टे ट्यून आणि भरपूर सारे प्रँक व्हिडिओ मी घेऊन यायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला
दिसलं भरपूर सारे प्रँक व्हिडिओ करायचे मी ट्राय करणार आहे. बाकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड भेटूया परत.